काढूया आणि इथे मध्ये उभी चीर मारून घेऊया। आपण करणार आहोत यापासून स्टफ मिरची अचार। आपण आता याचे देठ काढून घेतलेले आहेत। आपण हा मागची मिरचीची कॅप नाही काढायची, फक्त देठाचा भाग तोडून घ्यायचा आणि आता मध्ये आपण एक अशी उभी चीर मारून घेऊया, म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल। आपण मसाला बघूया। आपण धणे, जिरं, बडीशोप भाजून घेत आहोत। किंचित कोमट गरम करून घ्यायचे आणि थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यायचं। 2 चमचे जिरं, 2 चमचे बडीशोप आणि 2 चमचे धणे आपण घेतलेलं आहे आणि हे छान असं गरम भाजून घेतलेलं आहे। आता थंड झाल्यावर आपण बारीक ओबडधोबड मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया। आपण धणे, जिरं, आपण याच्यामध्ये धणे, जिरं, बडीशोप ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे। तसंच आपण इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे, इथे आमचूर पावडर घेतलेली आहे। मोहरीची डाळ ही अर्धी वाटी आहे, आमचूर पावडर 1 चमचा। आपण 2 प्रकारचे मीठ घेतलेलं आहे, पिंक रॉक सॉल्ट आणि व्हाईट मीठ। आपण हे सर्व मिक्स करून घेतलं। तसेच यामध्ये आपण हिंग घालणार आहोत, आपण यामध्ये हिंग घातलेला आहे। तसंच आपण या मसाल्यामध्ये हा लिंबाचा रस घालून घेतो। आपण जवळजवळ 2 लिंबाचा रस घेतलेला आहे। आपण सायट्रिक ॲसिड सुद्धा घालू शकतो, व्हाईट विनेगर पण घालू शकतो, आपली आवड आहे। मी लिंबाचा रस घातलेला आहे। व्हाईट विनेगर किंवा लिंबाचा रस घाला, मी लिंबाचा रस घातलेला आहे। आता आपलं तेल थंड झालेलं आहे, आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ। थोडं तेल आता ओलं करण्यासाठी घालायचं आहे मसाला। आपण थोडं तेल घातलं, बाकी राहिलेलं तेल आपण नंतर घालणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये 1 चमचा हळद घातली आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया। लिंबाचा रस आणि थोडा तेल घातलं, त्यामुळे आपला मसाला ओला होईल, आपल्याला मिरचीमध्ये भरण्यास छान मदत होईल। सगळं एकजीव करून आता आम्ही मिरच्या भरून घेतो। आपण या सर्व अशा मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। जवळजवळ पाव किलो मध्ये 20 ते 21 मिरच्या आलेल्या आहेत आणि हा थोडासा मसाला राहिलेला आहे, तो आपण नंतर बरणीमध्ये भरून घेऊया, राहिल्यावर वरती टाकूया। अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या स्टफ करून झालेल्या आहेत, भरून झालेल्या आहेत। आपण ही छानशी स्वच्छ एक काचेची बरणी घेतलेली आहे, धुवून 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। आता ही सुकलेली आहे व्यवस्थित, काचेची बरणी स्वच्छ आहे। आता यामध्ये आपण ह्या सर्व मिरच्या भरूया। अशा सर्व मिरच्या ह्याच्यामध्ये घालून घेऊया। हे लोणचं मुरल्यावर खूप छान लागतं, आपल्याला मुरायला जवळ 8-10 दिवस लागतील। आपण हे जिथे सकाळचं ऊन येतं अशा विंडोमध्ये, खिडकीमध्ये किंवा टेरेसवर ठेवू शकतो। तर अशा प्रकारे आपल्या मिरच्या भरून झालेल्या आहेत। पण यामध्ये हा राहिलेला मसाला आहे, तो सुद्धा टाकून घेऊया। तो असा मी वर टाकून देते। हा मसाला असा वरती टाकून देते। अशा प्रकारे आपलं सर्व मिरच्या आपण बरणीमध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपलं जे राहिलेलं तेल आहे, आपण जे गरम केलेलं, ते थंड झालं आहे, ते आपण या बरणीमध्ये ओतून घेऊया। अशा
अशा प्रकारे आपण सर्व तेल यामध्ये ओतून घेतलं आणि आपलं आता आपल्याला थोडंसं छान असं लाल अजून सगळं छान रंग वगैरे यावा म्हणून यामध्ये आपण आता थोडंसं बेडगीचं लाल तिखट टाकणार आहोत, त्यामुळे लोणच्याचा रंग खूप छान येईल. आणि अशा प्रकारे आपलं हे लोणचं आपण यामध्ये थोडं बेडगी मिरचीचं तळ टाकल्यामुळे छान असा मिरचीला रंग आलेला आहे पहा. आणि आता आपण हे उन्हामध्ये 4 ते 5 दिवस ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपलं स्टफ रेड चिली पिकल तयार झालेला आहे. तुम्ही करून पहा, तुम्हाला आवडलं की नाही ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.